Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. या 16व्या शेवटच्या प्रश्नात वेक्टर W दिलाय. नंतर U आणि V असे दोन वेक्टर्स दिलेत की ज्यांच्यामध्ये ही दोन रिलेशन्स आहेत. यावरून U, V आणि W हे तिन्ही वेक्टर्स म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत असे लक्षात येते. पुढे दिलंय अल्फा, बीटा, गॅमा आणि टी हे रिअल नंबर्स आहेत आणि ही तीन रिलेशन्स एकत्रितपणे देऊन हा वेक्टर U बार अल्फा, बीटा, गॅमा मध्ये व्यक्त केलाय. नेहमीप्रमाणे लिस्ट ए मध्ये पी, क्यू, आर, एस हे 4 प्रश्न दिलेत आणि त्यांची उत्तरे लिस्ट 2 मध्ये दिलेत. यातलं करेक्ट उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि एकदा का पी, क्यू, आर, एस यांची उत्तरे तयार झाली तर आपल्याला ए, बी, सी, डी या 4 ऑप्शन्स मधला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. प्रश्न पी मध्ये स्क्वेअर ऑफ मॉड व्ही बार शोधायचा आहे. आपल्याला दिलंय डब्ल्यू बार इक्वल्स आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 के कॅप. यावरून मॉड डब्ल्यू बार होईल स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 प्लस 4 6 स्क्वेअर रूट ऑफ 6. दुसरं आपल्याला दिलंय यू बार इक्वल्स व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. हे मॉडच्या रूपात लिहिता येईल मॉड यू बार इक्वल्स मॉड व्ही बार इंटू मॉड डब्ल्यू बार म्हणजेच मॉड व्ही बार इंटू रूट 6. याला 1 नंबर देऊया. आता यू बार क्रॉस व्ही बार इक्वल्स डब्ल्यू बार हे मॉडच्या रूपात लिहूया मॉड यू बार इंटू मॉड व्ही बार इक्वल्स मॉड डब्ल्यू बार. 1 वरून मॉड यू बार साठी लिहूया रूट 6 इंटू मॉड व्ही बार इंटू मॉड व्ही बार इक्वल्स मॉड डब्ल्यू बारची किंमत रूट 6. रूट 6 कॅन्सल करूया म्हणून स्क्वेअर ऑफ मॉड व्ही बार असेल 1. तेव्हा इथं क्वेश्चन पी ची जोडी उत्तर 2 ला जुळते. ऑप्शन्समध्ये ए, बी, सी या 3 ऑप्शन्समध्ये पी ची जोडी 2 शी जुळताना दिसते. यावरून ऑप्शन डी करेक्ट असणार नाही हे समजते. आता आपण क्वेश्चन क्यू सोडवूया. त्याच्यात अल्फा रूट 3 दिलंय आणि आपल्याला गॅमा स्क्वेअर शोधायचा आहे. आपण ही 3 इक्वेशन्स जी अल्फा, बीटा, गॅमा आणि टी मध्ये आहेत त्यांचा विचार करूया. प्रथम तिन्ही इक्वेशन्स लिहून घेऊया. इथं वेक्टर यू मध्ये अल्फा, बीटा, गॅमा हे आय कॅप, जे कॅप, के कॅपचे कोएफिशियंट्स आहेत आणि यू बार हा या डब्ल्यू बार वेक्टर आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 के कॅप च्या क्रॉस प्रॉडक्ट मध्ये इथं दिलाय 2 ठिकाणी इथं आणि इथं. याचा अर्थ अल्फा, बीटा आणि गॅमा हे नॉन झिरो रिअल नंबर्स असणार आहेत. त्यामुळं या 3 इक्वेशन्सची नॉन ट्रिवियल सोल्युशन्स आपल्याला काढता येतील. याचं डिटर्मिनंट इक्वेशन येईल डिटर्मिनंट मायनस टी 1 1 1 मायनस टी 1 आणि 1 1 मायनस टी इक्वल्स 0. हे डिटर्मिनंट इक्वेशन सोडवल्यावर आपल्याला टी मधलं एक क्युबिक इक्वेशन मिळेल जे सोडवून आपल्याला टीच्या पॉसिबल व्हॅल्यूज काढता येतील. पण आपण जर हा डिटर्मिनंट बघितला तर त्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे एलिमेंट्स जे आहेत ते सायक्लिक ऑर्डर मध्ये आहेत असं दिसतंय. म्हणजे मायनस टी 1 आणि 1 मायनस टी कडून 1 कडे 1 कडून पुन्हा 1 कडे आणि या 1 कडून पुन्हा मायनस टी कडे. तर अशा वेळी एकतर प्रत्येक रो मधल्या एलिमेंटची सम 0 असते म्हणजेच मायनस टी प्लस 1 इक्वल्स 0. यावरून टी मिळते 2 आणि दुसरं म्हणजे प्रत्येक रो मधले एलिमेंट्स इक्वल असतात म्हणजेच मायनस टी इक्वल्स 1 याचाच अर्थ टी इक्वल्स मायनस 1. तेव्हा टीच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात टी इक्वल्स मायनस 1 आणि टी इक्वल्स 2. आता जेव्हा टी इक्वल्स मायनस 1 असेल त्यावेळेला आपल्याला मिळेल मायनस ऑफ मायनस 1 अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0. या फर्स्ट इक्वेशन वरून म्हणजेच अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0. वेक्टर यू बार आहे अल्फा आय कॅप प्लस बीटा जे कॅप प्लस गॅमा के कॅप. यावरून मॉड यू बार होईल स्क्वेअर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर. या इक्वेशन वरून मॉड यू बार म्हणजेच मॉड व्ही बार इंटू
मॉड डब्ल्यू बार, मॉड व्ही बार 1 आहे आणि मॉड डब्ल्यू बार √6 यावरून मिळेल स्क्वेअर केल्यावर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इक्वल्स या √6चा स्क्वेअर म्हणजे 6 इक्वल्स -1 वापरून आपल्याला अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0 मिळालंय. आता टी इक्वल्स 2 आपण या तिसऱ्या इक्वेशन मध्ये वापरल्यावर आपल्याला मिळेल अल्फा प्लस बीटा -2 गॅमा इक्वल्स 0. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोन इक्वेशन वरून आपल्याला मिळेल गॅमा इक्वल्स -2 गॅमा, याचाच अर्थ गॅमा असेल 0. या इक्वेशन मध्ये गॅमा इक्वल्स 0 टाकल्यावर अल्फा प्लस बीटा इक्वल्स 0 मिळेल, म्हणजेच बीटा इक्वल्स -अल्फा मिळेल. आता हे बीटा इक्वल्स -अल्फा आणि गॅमा इक्वल्स 0 ह्या इक्वेशन मध्ये वापरल्यावर मिळेल अल्फा स्क्वेअर प्लस -अल्फा स्क्वेअर म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इज 0 इक्वल्स 6. यावरून 2 अल्फा स्क्वेअर 6 होईल, अल्फा स्क्वेअर 3 होईल आणि अल्फा होईल ±√3. आता यातलं अल्फा इक्वल्स +√3 जे इथे विचारलंय आणि गॅमा स्क्वेअर जे 0 स्क्वेअर होईल ते होईल 0. त्यामुळं क्यूचा आन्सर येईल 1 0. त्याचबरोबर क्वेश्चन आर मध्ये अल्फा इक्वल्स √3 झालं तर बीटा प्लस गॅमा होल स्क्वेअर विचारलंय, पण इथं आपल्याला मिळतंय बीटा इक्वल्स -अल्फा, तेव्हा बीटा प्लस गॅमा होल स्क्वेअर होईल -अल्फा प्लस 0 स्क्वेअर म्हणजेच -अल्फा स्क्वेअर जे होईल अल्फा स्क्वेअर, पण अल्फा म्हणजे √3 आहे आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर मिळेल 3. त्यामुळं आर ची जोडी लागेल 4 ला 3. आता P2 साठी हे 3 ऑप्शन्स येतात ABC. Q ची जोडी 1 शी आहे म्हणून A हा ऑप्शन येतोय आणि R ची जोडी 4 ला लागतेय म्हणजे ऑप्शन A आणि ऑप्शन C. पण अजूनही फायनल ऑप्शन क्लिअर होत नाहीये, तेव्हा आपल्याला क्वेश्चन एस सोडवायलाच लागेल. क्वेश्चन एस मध्ये अल्फा √2 असताना t+3 ची व्हॅल्यू किती येईल असं विचारलंय. आता t इक्वल्स -1 आपला वापरून झाला आहे. दुसरी जी t ची व्हॅल्यू आहे t इक्वल्स 2 ही आपण समजा इथं घातली तर 2 + 3 5 येईल आणि s ची जोडी जुळेल 5 शी आणि पहिल्या ऑप्शन मध्ये s ची जोडी 5 बरोबर आहे, त्यामुळं करेक्ट ऑप्शन ऑटोमॅटिकली येईल. तरी पण आपण t बरोबर 2 साठी हे चेक करू शकतोय. बघूया कसं येते ते. t 2 असेल तेव्हा ही 3 इक्वेशन्स होतील -2 अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0 एटसेट्रा. या इक्वेशन मध्ये 3 अल्फा ऍड करूया, या इक्वेशन मध्ये 3 बीटा ऍड करूया आणि या तिसऱ्या इक्वेशन मध्ये 2 गॅमा ऍड करूया. तेव्हा मिळेल अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 अल्फा, पुन्हा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 बीटा आणि अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 गॅमा. याचाच अर्थ 3 अल्फा इक्वल्स 3 बीटा इक्वल्स 3 गॅमा म्हणजेच अल्फा इक्वल्स बीटा इक्वल्स गॅमा मिळेल. आणि हे जेव्हा आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इक्वल्स 6 मध्ये वापरू त्यावेळेला आपल्याला मिळेल अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर इक्वल्स 6 म्हणजेच 3 अल्फा स्क्वेअर इक्वल्स 6. अल्फा स्क्वेअर इक्वल्स 2 म्हणजेच अल्फा इक्वल्स ±√2. तेव्हा अल्फा √2 असताना t2 मिळते, तेव्हा इथं t2 वापरले की t+3 ची किंमत 5 मिळते जी इथं आहे. तर अशा पद्धतीने करेक्ट आन्सर ऑप्शन आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे A. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.